नेमकं तुमच्या जवळचा कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता व्यक्त. प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कोणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काय आवश्यकता नाही. तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही. परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील, असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं. काहीही असं वेडवाकडं केलेलं नाही. मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले, त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही. आणि फक्त ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या. त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे CDR चेक करायचे. त्या सर्वांनी ज्यांच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, या होऊन जाऊ द्या. एकदा होऊन जाऊ द्या. वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल आपलं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार आहे. सातत्याने असं म्हटलंय की तुमचे जे वक्तव्य आहेत, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलं होते की ढेकणांचा पंचनामा करायचा का, किंवा त्याच्या आधी काही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होतं ते अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री का करतात. अहो मला सांगा, ढेकळं म्हणजे काय तर सांगा तुम्ही. जर तुम्हाला ढेकळांचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी काय करतात. ढेकळं म्हणजे एकदा पीक त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावी लागते. आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बागायती असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात, काही ठिकाणी माती बाहेर येते, काही ठिकाणी मुरूब येतो. डिपेंड्स आपण म्हणजे जशी शेती असेल तसं. आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही, जी शेतीचा पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही, त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला. म्हणजे काय चुकीचं, त्यात काय चुकीचं आहे. ज्या शेतामध्ये पिकच नाही आहे, मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही, पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात. त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय कलेक्टर आणि सन्माननीय कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला येईल, त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल. एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक काढून शेतातून आपल्या घरी आणलेलं आहे परंतु त्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही, परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल. अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती. त्यामुळे जिथं माती आहे, त्या जमिनीत काहीच नाही आहे, त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे मला हे तर तुम्ही एकदा समजून सांगा. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढेकळाचे पंचनामे कसे करता येतील. ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला लावतो म्हणून. प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, आबरू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये, एक तर मीडियावाल्यांनी काही एकदा टाकलं की त्या खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागतात. आता माझा पाय तिरपा पडला, लगेच मीडियावर कृषी मंत्र्यांचा पाय तिरपा पडला. अरे पाय तिरपा पडला कशामुळे पडला? खड्डा वाचवायला गेला की काय? बरं खड्डा वाचवायला गेलो सांगितलं तर तुम्ही लगेच दांडू घेऊन बाहेर. खड्डा कोणाचा आहे? हा महानगरपालिका तुम्ही आदेश दिले का? हा रस्ता MSRDCचा आहे का? हा BNCचा आहे का? हा MMRDAचा आहे का? म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात. आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देणारे काय लिहितात? प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल, दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते, हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल, तिसरा म्हणतो नाही ह्या कुठे त्या बाजूला बाई दिसते फोटोमध्ये, त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल. म्हणजे अंदाज लावत राहता. छोटा प्रश्न आहे, पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला? खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला, खड्डा भरण्याचे आदेश देण्यात आले, दोनच विषय आहे. पण तशा प्रकारचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणताय की जे काही घडलंय सभागृहामध्ये रवी खेळणं किंवा तर हे घोषणावं नाही असं मुख्यमंत्री. बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही, माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही.
मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे. विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात. विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं, काय करू नये, याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो. आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत. फक्त त्याच्या तेवढ्या 10-12 सेकंदासाठी तो जो स्किप होऊ शकला नाही, तेवढा एकापुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून धरलेला आहे. तर याच्यामध्ये असं दिसतंय, तुम्ही एकाच ठिकाणी टॅप करताय कंटिन्यू आणि ते प्रत्येक आपल्याला मी तेच तसं जरी दिसलं तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला आजकाल अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत, मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि 5G आपल्याकडे रेंज आहे. 5G म्हटलं कुठे टच झाला, काही तुम्ही डाउनलोड करायला दुसरीकडे टच झालं तर भलतंच काहीतरी येऊन जातं टीव्हीवर, भलतंच काहीतरी मोबाईलला येऊन जातं. त्यामुळे आता ते स्किप करायला वेळ जातो ना तेवढा, तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला 10-15 सेकंदाचा वेळ गेला असेल. एवढंच फक्त, बाकी त्यात काय.